भात जाड किती आहे? कोकणातील सगळ्यात महाग म्हणून ओळखली जाणारी भाजी ती म्हणजे आपल्या ओल्या काजूची भाजी। सध्या प्रत्येकाच्या स्टेटसला इंस्टावर वरती जर पाहाल तरी आपल्या ओल्या काजूची भाजी ट्रेंडिंग आहे। तर चला आज आपणही बनवूया ओल्या काजूची भाजी। तर वहिनी काजूच्या बागेत गेली आणि येताना काजूसोबत तिने फकं घेऊन आलेली आहेत। तर आज आपणही बनवूया ओल्या काजूची भाजी। तर ती कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवते। तर सध्या आई विळीवर बसलेली आहे आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत। तर आई आता फकांचे देठ तोडून घेत आहेत आणि त्याच्यानंतर ती विळीवरती ती चिरणार आहे। आणि चिरते वेळी तुम्ही हँड ग्लोव्ज वगैरे वापरू शकतात किंवा जी आपली पिशव्या असतात भाजीसाठी त्या पण तुम्ही हातामध्ये घालू शकतात। पण आई नाही वापरत आहे कारण कोकणातील माणसांना ह्या गोष्टींची सवय असते। त्याच्यामुळे ते जर जपत नाहीत ह्या गोष्टींसाठी हाताला थोडंसं असं कुजल्यासारखे होतात पण ते निघून जातात नंतर। तर आता आई ही सर्व फकं चिरून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर ती चिरून झाल्यानंतर ती चाकूने किंवा एखाद्या अशा हिराने किंवा काठीने ती अशी काढून घेणार गर। आणि त्याच्यानंतर ते जे काढलेले गर असतील ते गरम पाण्यामध्ये टाकायचे। ते टाकल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आणि परत गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि परत तिसऱ्या वेळी गरम पाण्यामध्ये टाकून ते परत चांगले धुवायचे आणि त्याच्यानंतर ते आपण त्याची भाजी बनवायची। नाहीतर त्यांना चीक असतो आणि तर तुम्ही जर खाऊन बघाल तर तो चीक आपल्याला जाणवतो तोंडामध्ये। म्हणून असं 3 वेळा गरम पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे। तर चला बनवूया आपण आज ओल्या काजूची भाजी। व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर मात्र करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या ओल्या काजूची भाजी कशी झाली ती आणि तुम्ही कशा प्रकारे करतात तेही सांगा। आमच्या इकडे वाटाण्यामध्ये घालून करतात, त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग आणि बटाटा वगैरे घालून करतात। प्रत्येकाची बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते। तर आमच्या कोकणामध्ये आमच्या गावी अशी बनवतो। तर चला पाहूया ओल्या काजूची भाजी। Look at me. बटाटे नाही याची कट माझा बसायला पडला का ती स्वतःच जातात काय नाही। शेगलाची शेंग एक शेंग बघा केवढी आहे मोठी। वदन येदन बघ ये येण्याच्या हाईटेक पकडा हे बघ एवढी मोठी शेंग आहे। जाड किती आहे? मारू बघ मस्तच लागतं। मारू लागता बाहेर बरोबर घरात काय लागता मध्ये म्हणून बाबू येतो 8 ठरले रिझल्ट लागलो ना काय करा।
तर इथे वटाणे उकड घातलेले आहेत, इथे खोबरं भाजलं आहे. आता या वटाण्यामध्ये हे शेंगा घालायचे आहेत. आपल्या ज्या आमचं जे शेवग्याचं झाड आहे त्याच्या शेंगा आहे, मी तुम्हाला उद्या नक्की दाखवेन ते झाड. त्याच्यानंतर बटाटे टाकायचे आहेत आणि हे ओले जे काजू आहे ते परत गरम पाण्यामध्ये ठेवला, जेणेकरून त्याचा चीक निघून जाईल. अजून पण चीक आहे हा बघा, मग तो निघून जाईल आणि मग हे टाकायचे आणि त्याच्यानंतर मग आमटी करायची. आणि हे आपलं वाटण, नारळ खोबऱ्याचं, कांदा आणि घरचा मसाला. आणि आता हे याच्यामध्ये टाकलं की आपली झाली काजूची भाजी आहे ना, है ना बेटा. काजूची भाजी, आळूवडी, भाकरी आणि वालीची भाजी.